नमस्कार मित्रांनो, तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय। तर आज आपला अभ्यासात्मक जो मुद्दा आहे किंवा एक माहितीचा मुद्दा आहे तो असा आहे, जनरली सगळ्यांना माहिती पाहिजे हा मुद्दा, की समजा एका पक्षामधून एखादा आमदार झालेली व्यक्ती असेल किंवा खासदार झाली असेल, ती एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊ शकते का, हा एक प्रश्नचिन्ह आहे। कारण अलीकडे खूप चाललं होतं ते, मग महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये पण तसं काहीतरी घडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये पण तशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि याच्या अगोदर पण झालेली आहेत। एका पक्षातून एखादा आमदार किंवा खासदार फुटून दुसऱ्या पक्षात गेलेला आहे। आता आपला मुद्दा जो आहे तो अभ्यासात्मक म्हणण्याचं कारण म्हणजे इथं मी घटनेमध्ये जे काही एक लॉ दिलेला आहे त्याला अँटी डिफेक्शन लॉ म्हणतात किंवा पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी सांगणार आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यातूनच तुम्हाला मिळणार आहे। थोडक्यात मी उत्तर पण सांगतो बघा। एका पक्षातून दुसऱ्या पक्षात ती व्यक्ती जाऊ शकते, पण ती गेल्यानंतर ती आमदार किंवा खासदार राहत नाही। तिला त्या व्यक्तीला त्या पक्षामधून जो आमदारकी किंवा खासदारकी भेटलेली आहे त्याचा राजीनामा द्यावा लागतो। ठीक आहे, आता या संदर्भात राजीनामा का द्यायला लागत असेल, का एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलं तरी आमदार किंवा खासदार राहत नाही, त्याच्यासाठीच हा कायदा आहे की जो 1985 मध्ये ज्यावेळेला राजीव गांधी यांचं सरकार होतं त्यावेळेला एक कायदा तयार करण्यात आला होता, त्याला अँटी डिफेक्शन लॉ असं म्हटलं जातं। पक्षांतर बंदीचा कायदा हा 1985 मध्ये करण्यात आलेला होता आणि या संदर्भातच बघा भारताच्या संविधानामध्ये 52वी घटनादुरुस्ती झालेली होती आणि 10वं शेड्यूल की ज्याला 10वी अनुसूची म्हणतात, ही 10वी अनुसूची घटनेमध्ये समाविष्ट केलेली होती। आता हा पक्षांतर बंदीचा कायदा काय सांगतोय बघा। समजा मी स्वतः एका पक्षातून मी निवडून आलेलो आहे। निवडून आल्यानंतर समजा मला असं वाटलं की त्या पक्षातून मला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर मी जाऊ शकत नाही। का जाऊ शकत नाही? समजा मी या पक्षातून निवडून आलेलो आहे, दुसरा पक्ष मला म्हणतोय तुला 500 कोटी रुपये देतो, तू माझ्या पक्षात ये। जर समजा हा कायदाच नसता तर मी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलो असतो। थोडक्यात तिथं भ्रष्टाचार होऊ शकतो, करप्शन होऊ शकतं। त्यामुळे पहिलं कारण अँटी डिफेक्शन लॉ लागू करण्याचं किंवा पक्षांतर बंदीचा कायदा लागू करण्याचा की एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये फुटून न जाण्यासाठीच हा कायदा केलेला आहे, लागू केलेला आहे। आता समजा एखाद्या व्यक्तीनं, समजा मी आमदार आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये एकूण 50 असे आमदार आहेत आणि त्या 50 आमदारांच्या मधून एक व्हिप्स निवडला जातो, एक सभागृहाचा नेता निवडला जातो त्या पक्षासाठी। मग तो जो सांगतो, तो ज्या काही डायरेक्शन्स देतो त्या सगळ्या गोष्टी या बाकीच्या 49 आमदारांना मान्य कराव्याच लागतात, कारण त्यांच्या मार्फतच त्याला निवडलेलं असतं। आता समजा मला असं वाटलं की ज्या व्हिप्सनं वगैरे ज्या काही गाईडलाईन्स जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मला काय करायचं नाहीये, मान्य नाही असं मला जर वाटलं आणि त्याच्या विरोधात समजा मी मतदान केलं किंवा ज्यावेळेला एखाद्या पक्षाच्या मार्फत एखाद्या बिलाला काय करायचं असतो, सपोर्ट द्यायचा असतोय, त्या सपोर्टच्या बाबतीमध्ये तो व्हिपच सांगतो की तुम्ही या बिलाच्या बाबतीमध्ये सपोर्ट करा किंवा त्या बिलाला तुम्ही विरोध करा। तर समजा त्याचं मी ऐकलं नाही तर त्यावेळेला पण मला पक्षातून काढून टाकलं जाऊ शकतं, त्यावेळेला माझी आमदारकी खासदारकी जाऊ शकते। आता आमदारकी खासदारकी दोन्ही मी का म्हणत आहे, कारण हा कायदा जो आहे केंद्राच्या लेवलला पण लागू होतो। म्हणजे लोकसभा राज्यसभेच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यातून निवडून आलेल्या खासदारांच्यासाठी पण लागू होतो आणि विधान परिषदेच्या मार्फत निवडून आलेल्या सदस्यांच्यासाठी पण हा कायदा काय असतो तर लागू असतो। म्हणजे आपल्याला कळलं की भ्रष्टाचार होऊ नये याच्यासाठी काय केलेलं आहे तर हा कायदा केलेला आहे। आता समजा मला स्वतःहून स्वेच्छेने वाटलं की मला या पक्षातून बाहेर पडायचं आहे, तरी मी स्वतः त्या पक्षातून स्वेच्छेने बाहेर पडू शकतो, पण माझ्याकडे ते आमदारकीचं किंवा खासदारकीचं पद राहणार नाही। ठीक आहे, आता समजा आणखी एक मुद्दा याच्यामध्ये, आणखी एक क्वेश्चन मार्क येतो बघा। समजा मी स्वतःच अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे आणि अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे आणि मला एखादा पक्ष म्हणला की तू आमच्या पक्षामध्ये ये, त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत। या कायद्यामध्ये असंही सांगण्यात आलेले आहे की एखादी व्यक्ती अपक्ष म्हणून निवडून आलेली असेल आणि समजा ती दुसऱ्या पक्षामध्ये जॉईन करणार असेल दुसरा पक्ष, त्यावेळेलाही ती या पक्षांतर बंदीचा कायदा जो आहे त्याच्या अंतर्गत येते, या कायद्याच्या अंतर्गत त्या व्यक्तीची आमदारकी किंवा त्या व्यक्तीची खासदारकी जाऊ शकते। म्हणजे अपक्षवाल्यांच्या बाबतीमध्ये पण हा मुद्दा आला। तिसरा मुद्दा जो आहे, समजा मी नामनिर्देशित मला केलेला आहे, मला नॉमिनेटेड केलेलं आहे। आता मला नॉमिनेटेड केलं असेल त्यावेळेला, नामनिर्देशित म्हणजे जर समजा राज्यसभेमध्ये मला नामनिर्देशित केलेलं असेल किंवा लोकसभेमध्ये केलेलं असेल, राज्याच्या लेवलला बघितलं तर विधान परिषदेमध्ये केलं असेल किंवा विधानसभेमध्ये मला नामनिर्देशित केलं असेल,
तर त्यावेळेला मी एखादा पक्ष जॉईन करू शकतो का? नाही करू शकत. मला नामनिर्देशित केल्यानंतर 6 महिन्याच्या कार्यकाळानंतर मी कुठलाही पक्ष जॉईन करू शकत नाही. पण 6 महिन्याच्या आत मी कोणता तरी पक्ष जॉईन करू शकतो. पण मी जॉईन केल्यानंतर माझ्याकडे ती जी काही नॉमिनेटेड केलेलं आमदार किंवा खासदारकी राहणार नाही. थोडक्यात लक्षात घ्या इथं की एखादी व्यक्ती नामनिर्देशित केलेली असली तरी ती दुसरा पक्ष जॉईन करू शकत नाही. एखादी व्यक्ती अपक्ष म्हणून निवडून आलेली असेल तरी ती दुसरा पक्ष जॉईन करू शकत नाही. आणि एखादी व्यक्ती एखाद्या पक्षातूनच निवडून आलेली असेल तरी ती दुसरा पक्ष जॉईन करू शकत नाही. मग समजा दुसरा पक्ष जॉईन करायचा असेल तर काय करावं लागेल? त्याच्यासाठी 2 अपवाद दिलेले आहेत. पहिला अपवाद जो आहे याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की समजा एखाद्या पक्षाला दुसऱ्या पक्षामध्ये, एखाद्या पक्षातील व्यक्तींना दुसऱ्या पक्षामध्ये जायचं असेल त्यावेळेला एकच करावं लागेल की अख्खा पक्ष जो आहे तो दुसऱ्या पक्षामध्ये विलीन करावा लागेल. पहिला अपवाद इथं आहे, तो पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अंतर्गत येत नाही. दुसरा अपवाद इथं असं सांगण्यात आलेलं आहे की समजा अख्खा पक्ष पूर्णच्या पूर्ण पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणार नसेल तर मग काय करावं लागेल? त्या पक्षातील 2/3 सदस्यांनी काय करावं लागेल? दुसरा पक्ष जॉईन करावा लागेल. कमीत कमी 2/3 म्हणजे समजा या पक्षामध्ये आपण म्हणू की 100 सदस्य आहेत. 67 सदस्यांना कमीत कमी वाटलं पाहिजे की या पक्षातून मला दुसऱ्या पक्षामध्ये जायचं आहे, तर ते पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अंतर्गत येत नाही. आणि हे करणं पण गरजेचं आहे. कारण समजा सरकार स्थापन केलेलं आहे एखाद्या पक्षाच्या मार्फत आणि समजा त्या पक्षातीलच आमदार उडून दुसऱ्या पक्षात जाणार असतील, मग सरकार अनस्टेबल होईल. स्थिरता आहे का सरकारला? नाही. म्हणून तर हा कायदा खूप महत्वाचा आहे. दुसरा, करप्शनचं प्रमाण पण कमी ठेवायचं आहे. तिसरा, सर्वात महत्वाचं की लोकांनी त्या व्यक्तीला त्याचबरोबर त्या पक्षाला विचारात घेऊन मतदान केलेलं असतं. आणि समजा तो जर निवडून आलेला व्यक्ती एका पक्षातून जर दुसऱ्या पक्षात जाणारा असेल, लोकांच्या मतदानाचा अपमान केल्यासारखं आहे. म्हणूनच हा कायदा लागू आहे आणि आजही लागू आहे. त्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये आमदाराला जायचं तर जाऊ शकतो, फक्त तो आमदार किंवा खासदार राहत नाही. ठीक आहे, मला वाटते तुमचा जो प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.